सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अवादा कंपनी बाहेर असलेल्या चहाच्या टपरीवरील प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे। 6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासोबत अवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला। यावेळी त्याने गेटवरील वॉचमनला शिवेगाळ केल्याचं प्रत्यक्षदर्शीनं म्हटलं। त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराडचा माणूस असल्याचं घुलेनं सांगितलं आणि कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये अण्णाला द्यावे लागतील अशी धमकी दिल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय। या दरम्यान तिथे पोहोचलेले संतोष देशमुख आणि घुले आणि त्यांच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली। मात्र सुदर्शन घुलेनं सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली। हा सर्व प्रकार घडला तेव्हा प्रत्यक्षदर्शी तेथे चहा पित असल्याची माहिती समोर आली। प्रत्यक्षदर्शीच्या जबाबामुळे आरोपींचा पाय आणखीन खोलात गेलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, तपासाचा भाग म्हणून सर्व समोर येते असं धनंजय देशमुखांनी म्हटलं। यापुढे लढा असाच लढणार आहोत अशी माहिती देशमुखांनी दिली आहे। खंडणी ते खून प्रकरणातील सर्व आरोपी एकच असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलं, तर दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर हे सिद्ध झालं असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तपासाचे सगळे भाग समोर येणार आहेत, त्याच्यामुळं आता काय काय समोर येणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याला त्याच्यावर जे काही सरकारी वकील आहेत ते कशा पद्धतीने आपली बाजू मांडतायत आणि यांना कसं लवकरात लवकर फाशीवर नेतायत हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आपण या पुढचा लढा देखील अशाच पद्धतीने लढणार आहोत। आणि जी घटना घडली, आपण ज्या पद्धतीने मांडत होतो, न्याय मागत होतो, हे इतके अमानवीय कृत्य करणारे आसुरी वृत्तीचे लोक आहेत, यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे एवढंच मी आता या क्षणी बोलेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।